तुका
हरे हरे राम कृष्ण हरे
हाराने मारायचा प्रयत्न आहे. अगल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा मने तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल अभंग तसा दिशाभ्रम करणार आहे. तुम्हाला वाटेल मी कोरोनामुळं तुमच्या आयुष्याची प्रार्थना करतोय असं वाटत असेल तुम्हाला, पण अभंग जेव्हा 700 पूर्वी जन्माला आला होता तेव्हा कोरोना नव्हता. आणि मागणी अशी मागितलेली या अभंगामध्ये जी अशक्य आहे ती मागणी संत मागत नसतात. तीच मागणी मागतात जी शक्य. शरीराला 100 वर्षाचं आयुष्य आहे. तुमच्याकडे पैसा किती हा तुमचा विषय आहे, तुमच्या अहंकाराचा विषय आहे. पण जे शरीर भगवंताने दिलेलं आहे त्याची जी वाटचाल आहे ती आयुष्याप्रमाणे चालते. 10व्या वर्षी अक्कल नसते, 20व्या वर्षी अक्कल जास्त नसते, अभ्यास करत नाहीत ना पोरं. आणि 30व्या वर्षी तर विचारूच नका तुम्ही, त्याला वाटतं या पृथ्वीवर मीच राजा आहे. सगळ्या घरांनी, लोकांनी आणि पब्लिकनी माझंच ऐकलं पाहिजे असं वाटतं त्याला. 40व्या वर्षी अक्कल जी फिरत असते ना ती थोडी स्थिर होते. आणि 50व्या वर्षी जवळजवळ त्याच्या लक्षात येतं की आता आपण स्थिरावलेलं बरं. आणि 60व्या वर्षी लोक त्याला आपल्या ग्रुपमधून बाहेर काढतात जी मागून आलेली असतात. पुढचं पाण्याला मागचं पाणी ढकलत असतं हे विसरू नका. तुमच्या बाबतीत बोलतो मी, पाण्याच्या बाबतीत नाही. जी आज म्हातारी झालेली माणसं आहेत त्यांना जी किंमत नाही ती मागच्या लोकांमुळे किंमत नाही. मागच्या लोकांनी त्यांना पुढं ढकललंय. माणसाच्याच बाबतीत असं नाही, नेता असो, कीर्तनकार असो, पैलवान असो, मागची पिढी त्याला ढकलणार. त्याने ढकलायच्या आत जर बाजूला झाला तर भाग्यवान. ढकलून जर बाजूला झाला किंमतच नाही. म्हणून या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की हरिदासासाठी आयुष्य मागितलेलं नाही, परंपरेसाठी आयुष्य मागितलेलं. मनुष्य हा जाणारच आहे आणि तो जाणार आहे असं तेच सांगतात, संतच सांगतात. नाशिवंत जाणार त्यांना ते कसं काय म्हणतील की हरिदास अमर व्हावेत म्हणून. हरिदासाचं कुळ हे अमर झालं पाहिजे. आणि हरिदासाचं कुळ ज्यावेळेस आपण अमर म्हणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये विज्ञान आहे. आवाज जरा बरोबर येत नाही, कानाला त्रास होतो. बाळू अरे तू असं करतो म्हणल्यावर जरा विचार करायला लागेल. करोना झाला होता काय? कुळ आहे ना, कुळ एक ब्लड ग्रुप असतो. विज्ञानाच्या भाषेत ऐका, एक ब्लड ग्रुप असतो आणि तो ब्लड ग्रुप त्याच्यामध्ये असलेलं ज्ञान पुढच्या पिढीला सांगत असतो. म्हणून जर कधी असं वाटत असेल की खेडेगावातली मुलं बुद्धिमान असतात, असा चुकीचा समज आहे. त्याची जीन्स बुद्धिमान असतात, सायन्समध्ये त्याला होतं. म्हणून त्याला लवकरात लवकर कव्हर होतं. आपली तुमची बाकीची मुलं आमदार होण्याचा प्रयत्न करतात, प्रयत्न जोपर्यंत त्यांच्याकडे जमीन आहे, गुंठा आहे तोपर्यंत पण करतात प्रयत्न. आणि ते सगळं प्रॉपर्टी संपली की मग आमदारकीचं भूत उतरतं आणि ते कार्यकर्ते होतात नाही तर आळंदी पंढरपूरला येतात.
आणि ते आम्हाला सांगतात संसारात खरं नाही, हे आम्ही पहिल्यापासून सांगतो. आमदाराचेच पोरं आमदार का होतात, जीन्स आलेले त्याच्यामध्ये. महाराष्ट्राचा जर तुम्ही राजकीय इतिहास पाहिला ना, ती ठराविक घराणी पहिल्यापासून राज्य करत आलेली. तुम्ही त्याला विरोध करा, त्याच्यावर प्रेम करा, त्याला नावं ठेवा, नाही तर त्यांची नावं घ्या, काही देणं घेणं नाही. ते त्यांच्या रक्तामध्ये हे आलेले. वारकऱ्यांच्या मुलाला हरिपाठ पाठ करावा असं सांगण्याची गरजच पडत नाही. त्याला कळायच्या आत हरिपाठ पाठ झालेला असतो. त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी केलं पाहिजे हा विषय वेगळा आहे. जे ठराविक ज्ञान आहे तिथपर्यंत ठीक आहे. आणि याला इतिहास आहे. भगवान श्री ज्ञानोबारायांचा जर तुम्ही जन्मकथा पाहिली तर आपेगाव हे देवगिरीच्या शेजारी आहे. देवगिरी ही महाराष्ट्राची राजधानी आहे, लक्षात ठेवा, माऊलीच्या काळामध्ये. आणि त्या देवगिरीशी संबंधित ज्ञानोबारांचे आजोबा होते, मराठवाड्याचे प्रमुख होते. आणि आजही बीडमध्ये त्यांची समाधी आहे. म्हणजे ज्ञानोबारायांच्या घराण्याचा इतिहास हा वारकऱ्याचा नाही. वेदशास्त्र पठन करणारे, क्षात्रवृत्ती दोन्ही एकत्रित असणाऱ्याच्या घरात ज्ञानोबारायांचा जन्म आहे. हे लक्षात ठेवा. जीन्स म्हणतोय तुम्हाला, कसं ज्ञान येतं. तुकोबाराय असू नाही तर ज्ञानोबाराय असू, एकदम कुणी माणूस संत होत नाही. एकदम जर झाला तर तो कुठं जातो तुम्हाला माहिती. एकदम संत होत नाही. एकदम जर संत झाला ना, तो दुरोणी आलो मेगा दुःख झाले, हे प्रमाण खोटे ठरते. मनुष्याणाम सहस्रेषु, हे 5000 वर्षापूर्वी कृष्णाचं वाक्य खोटं ठरेल. बहुनाम जन्मनाम, हे वाक्य खोटं ठरेल. एकदम संत होत नाही. त्याला आपल्या शरीराला विज्ञान म्हणतात, पण त्याला जीन्सच लागते. माझ्या भाषेमध्ये त्याच्या रक्तात परमार्थ लागतो. ज्याच्या रक्तात परमार्थ आहे त्याला लगेच ग्रहण होतं, कळतं त्याला काय आहे त्याच्यामध्ये, काय म्हणायचं आहे त्याला. बाकी त्याला ते कळत नसतात. असं मी अनेक वेळा पाहिलेलं या गोष्टींमध्ये. आणि मग ज्ञानोबारायांचा जो इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये वेदशास्त्र पठण करण्याची परंपरा आणि क्षात्रवृत्तीची परंपरा. मी 2 का सांगतो लक्षात ठेवा. क्षात्रवृत्ती म्हणजे युद्ध करणं. नुसतं ज्ञान आहे तुमच्याकडे, खरं ज्ञान आहे, 2 कानाखाली ठेवल्या, बसला घरामध्ये. जे ज्ञान आपल्याकडे आहे त्याला रुजवायची ताकद पाहिजे, त्याला पुरुष म्हणतात, त्याला पुरुषार्थ म्हणतात. नुसतं ज्ञान आहे, सत्य ज्ञान आहेत, पण अंगामध्ये ताकद आणि क्षमता नाही, ती माणसं रुजतच नाहीत. असे हजारो पुस्तकं लायब्ररीमध्ये दम तोडतायत, कोणी वाचत नाही त्यांना. ज्ञानेश्वरीच का वाचली जाते, रुजवायची धमक आहे. माझा अर्थ लक्षात ठेवा. आपण जे सांगितलं ते टिकलं पाहिजे, आणि टिकवण्यासाठी जे पुण्याचा साठा लागतो, एका जन्मातला नाही, अनेक जन्मातला साठा लागतो. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचलं तर लक्षात येईल. आपण ज्ञानेश्वरीला ग्रंथ म्हणतो, ज्ञानोबाराय पुण्य संपत्ती म्हणतात. आपल्या अकलीमध्ये आणि ज्ञानोबारांच्या सांगण्यातला फरक लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, पुण्य साठा आहे ज्ञानोबारांचा, म्हणून तो टिकला. तो टिकवला गेला नाहीये, टिकला. त्याच्यामध्ये धमक होती, आणि धमक जीन्समधून ज्ञानोबारायमध्ये उतरली. गोविंद पंत, त्र्यंबक पंताचे चिरंजीव गोविंद पंत, विठ्ठल पंत, आणि विठ्ठल पंतांचा तो बालविवाह त्या काळामध्ये झाला होता, आणि शिकायला पुढे गेले होते. महाराष्ट्रातली लोक आणि आत्ताचा मीडिया, सोशल मीडिया म्हणतो ना आपण, त्या काळात ती लोक होते. कोणाला काय सांगेल याचा तपासच नाही. कोण विद्वान आहे आणि कोण मूर्ख आहे, कोणाचा प्रचार करायचा आहे, याच्यावर एक स्वतंत्र शाखा आहे, त्याचं नाव आहे मार्केटिंग. वारकऱ्याला काही माहीत नाही, तुमच्या डोक्यामध्ये ती रुजवली जाते. कोणता ब्रँड चांगला, कोणती क्रीम चांगली, कोणता साबण चांगला, कोणता अमुक चांगलं, हे तुमच्या डोक्यात रुजवलं जातं, त्याला मार्केटिंग प्लॅन म्हणतात. आणि इतिहासाचा नियम आहे, खोटी गोष्ट 10 वेळा सांगा, नंतर हळूहळू खरी वाटायला लागते.
असं सांगत नाही बरं का मार्केटिंग. 2000 वर्षापूर्वी पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे, पंचतंत्र. त्याच्यात मार्केटिंग कशी करायची ती शिकवलेली. एका ब्राह्मणाने वास्तुशांती केली आणि त्याला बोकड सप्रेम भेट दिलं. पंचतंत्र आहे ना, राजकीय ग्रंथ आहे, त्याच्यात असं शिरा दिला हे दिला येणार नाही ना. राजकारणामध्ये शाकाहार थोडाच आहे, पण तो राजकीय ग्रंथ आहे पंचतंत्र. लोकांना कशा पद्धतीने लुबाडायचे तुम्ही नका वाचू बरं का. आणि वाचूने काही फायदा होईल आहे तर या वयामध्ये काय फायदा होणार आहे. आपणच लुटलो गेलो, थोडंफार पुण्य शिल्लक होतं म्हणून या कार्तिकेला भेटलो, गेले त्यांना श्रद्धांजली. नुसती श्रद्धांजली नाही, भावपूर्ण. त्या भावपूर्ण शब्दाची एवढी वाईट अवस्था झाली, भावयुक्त म्हणलं नाही की ती श्रद्धांजलीच पुढे. काय काही शब्दांचे लग्न झालेले, सप्रेम म्हणलं की लोकांच्या मनात नमस्कार येतो, तसं भावपूर्ण म्हणलं की पण त्याचे स्वतंत्र अर्थ राहिलेच नाहीत. मार्केटिंग त्याला म्हणतात, मग ते राजकीय ग्रंथ होतो. आता ते बघा, शब्द व्यवस्थित आहे का. ब्राह्मण माणूस, त्याला बोकडाबद्दलची काहीच माहिती नाही, पण त्याला वाटलं मिळाले ते घेऊन जावं घरी. मग त्याला कसं न्यायचं त्याला माहित नाही, म्हणून त्याने खांद्यावर घेतलं. 2 पाय इकडे 2 पाय इकडे. म्हणजे खानदानी बोकडाला ओळखणारे होते बोकड, त्यांच्या लक्षात आलं की ह्याला यातलं काही कळत नाही. मग त्यांनी, माझा शब्द नीट ऐका, त्यांनी दिलं पाहिजे असं प्लॅनिंग करा. तंत्र म्हणजे टेक्निक. पंचतंत्र आयुष्य जगण्यासाठी ज्या 5 टेक्निक लागतात त्यातली टेक्निक आहे तंत्र. मग ते 3 जण 4 जण होते, त्यांनी सांगितलं काय करायचं, मग त्याचे प्लॅन ठरला. माझा प्रत्येक शब्द असं ऐका, तुम्हाला तर सवय झाली माझी, काही सांगायला नको तुम्हाला. आळंदीमध्ये एक जण गेला, ब्राह्मणाच्या पाया पडला, इथून धोका सुरू होतो. जर माणूस पाया पडला ना, तो बिना कामाचा पाया पडत नाही. पाय पडला की त्यांनी आपले पाय धरले की कधीही आपण आपटू शकतो. पाय लक्ष्मीचे जाताच येत नाही कुठं. आणि मग पाय पडल्यावर त्याला दया आली, काय चाललंय, काय नाही म्हणे, ब्राह्मण देवता तुम्हाला आमचा नमस्कार आहे, तुम्ही वेदशास्त्र संपन्न आहात वगैरे वगैरे. त्याने 2 हाताला 2 बोकड धरलेले आणि समोरचा माणूस त्याला म्हणतो वेदशास्त्र संपन्न. तुम्हाला बोला काय, मला तर घाई आहे, वाईट वाटतं म्हणे तुमच्याकडे पाहिजे. ते म्हणजे आत्ता वेदशास्त्र संपन्न बोलला आणि लगेच वाईट वाटलं. ते म्हणजे हे गाढवाचं पिल्लू घेऊन चालत तुम्ही. तंत्र लक्षात ठेवा, माइंडमध्ये कशा गोष्टी बसवल्या जातात हे कळलं पाहिजे तुम्हाला. स्वतःला बॉम्ब निवडून देतात लोक, म्हणजे डोक्यात किती बसला असेल तुम्ही विचार करा या गोष्टीचा. त्याला लहान समजू नका काय बोलतोय त्याला. त्याला असला राग आला, अक्कल आहे का म्हणे तुला, बोकडे म्हणे ते. नाही महाराज, तुमचा तो भ्रम आहे, तुमच्या डोक्यात बसवलेलं आहे. पण ज्यांनी कोणी तुम्हाला दिलं ना, तुमचा अपमान करण्याकरता त्यांनी गाढवाचं पिल्लू दिलं. ते 2-3 शिव्या दिल्या, पहिला झटका होता, गेला पुढे. याचाच दुसरा दोस्त पुन्हा पाया पडला. तीच शैली, महाराज तुम्ही वेदशास्त्र संपन्न आहात, गाढवाचं पिल्लू घेऊन चालला. पहिल्यांदा जो राग होता ना तुझा आवाज, गाढव आहे का, मूर्ख आहे का वगैरे, तर पहिला पण असंच बोलला, आता पण जरा आवाज नाही नाही बोकड आहे ते. तुम्हाला काय वाटतं तुमचा विषय, पण तुमच्यासारख्या माणसाने इतकी घाण वस्तू खांद्यावर घेणं बरोबर नाही. आवाज जात नाही तिकडे. तुमचा आवाज आला आम्हाला बरोबर. येतोय का नाही का? आमचा अनुभवी आहे, कधी कधी आपण त्याला काय काय झालं. हा इथला आवाज होता.
याला आवाज येतोय का? नाही, मला माहिती तुम्ही दुसऱ्याला पण ऐकून देणार नाही, तोपर्यंत थांबतो मी. आलं का आणि 2-3 वेळा हे प्रकरण झालं, त्याला हळूहळू संशय यायला सुरुवात झाला. पहिला राग, दुसरा राग, तिसरा राग, चौथ्याने तर फार कमाल केली. लास्ट ठेवायला होता तो तयार असतो बघ, त्यांनी नमस्कारच केला नाही. ज्याला तुम्ही नेहमी नमस्कार करता त्याला जर नमस्कार नाही केला ना, त्याचा अपेक्षा भंग होतो. त्याला वाटतो एक तर तो मूर्ख आहे, नाही तर माझं काहीतरी प्रकरण याला कळालं. सगळी कीर्तनकारात बसले त्यामुळे जास्त समजतं त्याला. नेमकं जवळ बसले सगळे. आणि जो शेवटचा होता त्यांनी नमस्कार केला नाही, त्याला राग आला. एक तो ब्राह्मण स्तुती ऐकायची सवय लागली. माझे शब्द पुन्हा ऐका, तुमच्या माइंडला स्तुती ऐकायची सवय लागली, सगळ्यात घातक सवय. चांगलं म्हणून घेण्याची सवय लागली ना, जर एका माणसाने दर्पण दाखवलं ना, ते वाईट वाटतं तुम्हाला, सगळ्यात वाईट. म्हणून सुरुवातीपासून वाईट ऐकायला शिका, चांगल्याचं कौतुक वाटणार नाही. साधू संतांना कधीही त्रास झाला नाही, तुकोबाराला कधीही त्रास झाला नाही, त्यांनी ज्या लोकांचं ऐकलं नाही. जगाच्या बाबतीत तुकोबारांचा शब्द एवढा खराब आहे, लोक जैसा ओक. जग या शब्दाचा अर्थ आहे ओकारी. त्यांच्या तोंडाला हात लावता येत, कधी कोणाला चांगलं म्हणतील आणि कधी कोणाची निंदा करतील काही सांगता येत नाही. म्हणून जगाकडे दुर्लक्ष करून तुम्ही स्वतःला डेव्हलप करा, विकसित करा. शेवटचा जो होता तो घणाघात करणारा होता. ते सांग काय रे, तू ब्राह्मण झाला, तुला अक्कल का म्हणजे गाडव घेऊन चालला, डायरेक्ट या भाषेमध्ये. आता 3 लोकांनी त्याचा डाऊन केलेलं होतं, त्याचा अहंकार कमी केला होता. चौथा तो डायरेक्ट जेव्हा शिवाय द्यायला लागला ना, असं हादरला तो म्हणून, आम्ही तुला ब्राह्मण समजतो, चांगलं समजतो, माळकरी समजतो, आणि हे धंदे सुरू केले का? असले शब्द एक एक. आणि शब्द फार खतरनाक असतात का. मारलेली चापट आहे ना जास्त लागत नाही, पण शब्द त्याच्यापेक्षा भयंकर लागतात. ज्याला अक्कल आहे त्याला लागतात. लक्ष्मणाला लागले होते म्हणून सीतेचा अपहरण झालं, सोडून गेला लक्ष्मण. शब्द फार भयंकर आहे. द्रौपदीचे शब्द लागले होते दुर्योधनाला, महाभारत घडलं. अजूनपर्यंत जो भारत आहे ना, तो त्याच्यामुळे मागं राहिलेला आहे. महाभारताच्या युद्धानंतर 18 ते 20 माणसं जिवंत होते पूर्ण भारतामध्ये. काय संस्कृती ट्रान्सफर करणार ते? 2500 वर्षाचा इतिहास गायब झाला. जंगल आणि डाकूने भारत भरला गेला. बुद्ध आणि महावीर जन्माला आले, तिथून पुन्हा भारत संस्कृतीत झाला. मधले 2.5 वर्ष गायब झाले. युद्ध म्हणजे काय साधी गोष्ट नाही. आता वर्तमान काळात बरेच भांडणं चालले, धार्मिक यातना चालल्या. तर मला एकडे सांगितलं, तुम्हाला काय वाटतं या जगाबद्दल, हे आतंकवादी लोक आहेत काय? म्हटलं भाऊ तुझा विषय येतो, पण माणसाला मुळातच भांडणं करण्याची सवय आहे, त्याला फक्त कारण पाहिजे.
कळतंय का? आज धर्माच्या नावाने भांडणे मान्य आहे. महाभारताच्या काळामध्ये कोणताच धर्म नव्हता तरी महाभारत झालं. माणसाचा स्वभाव भांडणं करणे हे विसरू नका तुम्ही. आणि त्यांच्यात राहिल्यानंतर त्यांच्या डोक्यातलं आपल्या डोक्यात टाकतातच ते, असंतोष करतात. म्हणून एकांत आहे. गाथा भंडारा डोंगरावर तयार होतो, पुण्यात तयार नाही होत. पुण्यातले बुडवायला सांगतात. अवघड आहे या गोष्टी. आणि म्हणून तो शेवटचा जो घात करतो तो हा घात करतो. मूर्ख माणूस, अक्कल नाही तुला? ब्राह्मण का कोण आहेस तू? गाढवाचं पिल्लू घेऊन चाललाय, गेला निघून, तू काहीच केलं नाही. पुढे गेला त्याच्या लक्षात आलं की आपली काहीतरी मूर्खपणा झाला, तरी कार्टन दिलं टाकतो. आणि ते बोकड सोडल्यानंतर मुक्ततेचा आनंद झाला की आपण फार चांगलं काम केलं. आणि गेला निघून. हे लोक होतेच 4 जण. तर तेव्हापासून चांगला चौकडी आहे. जे माझा शब्द पुन्हा येतो, जे खरं होतं ते सोडल्याचा आनंद झाला. काही काही मूर्ख माणसं वारकरी संप्रदाय जन्माला येतात आणि वारकरी संप्रदाय सोडल्याचा आनंद होतो त्यांना. ही ती अवलाद आहे. दुसरा माणूस भेटतो, दुसरा भाषिक भेटतो, दुसरे लोक भेटतात आणि ज्ञानोबराय तुकोबरायचा त्रास त्याग करतात. ते कशामुळे? हे चंगडी. काय खरं आहे संप्रदायाचं, काय खरं आहे मौलीचं, कशावर चिंता करावी? एक जर म्हणलं महाराज कीर्तनकार पैसे घेतात, म्हणजे मग तुझं काय प्रॉब्लेम आहे? नाही आमचे गुरु घेत नाही. मग तुझ्या गुरुचा आश्रम कितीचा आहे? ते 5 कोटीचा आहे. कुठून आला? हिची आत्ता सांगितली ना माइंड बदलण्याची प्रक्रिया, हीच आहे ती. आणि हे सगळे दुष्टच आहेत. आणि त्याला हळूहळू हळूहळू इतकं बदलवतात. ज्ञानोबराय तुकोबरायावर अविश्वास होतो. शब्द माझा ऐका. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर तुकोबराय आहेत, ज्ञानोबराय आहेत, तर दुसरा संत त्यांच्यापेक्षा मोठा असू शकतो का? बोला ना. आणि जे दुसऱ्या संतांची पूजा करतात ते लायकीचे आहेत का? नशीब चांगलं आळंदीला येत नाही ते. आपल्याला ताण नाही त्यांचं. म्हणजे इथं येऊन त्यांनी आपल्याला सांगितलं असतं काय चाललंय म्हणे महाराज तुमचं. आमचा पैसा हा लागतोच, लक्षात ठेवा. पैसा ही जग चालवणारी वस्तू आहे. अमेरिका असो, इंग्लंड असो, भारत असो. अर्थक्रांती, महाभारत असू द्या, अर्थक्रांती आहे त्याच्यामध्ये. दुर्योधन शेवटपर्यंत पैसे खर्च करत होता. त्याचा मामा शकुनी, शब्द ऐका, आणि गांधारी हे दोघं अर्थविशारद होते. महाभारतामध्ये त्यांना पदवी दिलेली अर्थविशारद. पैसा वाढला कसा पाहिजे ह्याच्यात दोघं जण तज्ज्ञ होते, गांधारी आणि शकुनी. आणि पांडवाला अक्कल नसल्यामुळे जंगलामध्ये 12 वर्ष आहे तो पैसा गमवला आणि जंगलामध्ये 12 वर्ष. आणि हे जंगलात गेल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात द्वारकेचा राणा असून पांडवाच्या घरी. पांडवाला घर होतं का? कधी हरिपाठ वाचताना विचार केला या गोष्टीचा? राणा कुठला आहे तो? आणि कृष्णाची पहिली भेट, अर्जुनाची पहिली भेट जंगलात झाली. आणि ज्ञानोबरायांची व्यंग कळायला फार बुद्धिमान माणूस लागतो. कृष्णाचं वर्णन काय आहे? द्वारकेचा राणा. तो कुणाच्या घरामध्ये आहे? पांडवाच्या घरामध्ये. ज्याला घर नाही त्याच्या घरात देव आहे. आणि द्वारकेच्या घरात कोण आहे? लक्ष्मी वगैरे वगैरे सगळे. त्यांना सोडून तो देव अर्जुनाच्या घरात राहतो, जंगलात राहतो. याचा अर्थ नामस्मरण श्रेष्ठ आहे. हरिमुखे म्हणा श्रेष्ठ आहे. मला अर्थ लक्षात ठेवा. आणि ज्ञानोबरायांनी कोणाचंच नाव घेतलं नाही, फक्त व्यासाचं नाव घेतलंय. या पृथ्वीवर 2च विद्वान आहेत. भगवान श्री ज्ञानोबराय यांनी 16 वर्षाच्या ज्ञानेश्वरी लिहिली. आणि वेदाचे विभाजक, पुराणाचे कर्ते वेदव्यास. याच्यापेक्षा कोणी विद्वान नाही. वेदव्यासापेक्षा विद्वान ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण. ही भाषा कळाली पाहिजे बरं का.
काही काही माणसाला विस्तारपूर्वक सांगावं लागतं. रामायण महाभारत असतं ना, एक सीता आणि एक रावणाने किती किती वेळा पळवली ते दरवर्षी ऐकल्याशिवाय समाधानच नाही वाटत. हा वर्ग वेगळा आणि संकेत समजणारा वर्ग वेगळा. ज्याला सांकेतिक भाषा समजते तो विद्वान. त्याला दोन शब्द लागतात. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, सांकेतिक भाषा काय असते. विदुर हा भारताचा पंतप्रधान होता आणि त्याच्यावर दुर्योधनाचा संशय होता. असं होतं बरं का. जरी पार्टीतला माणूस पार्टीमध्ये असला तरी पार्टीचा प्रमुख संशय घेत असतो. कधी पक्ष बदलेल सांगता येत, हे तेव्हापासून आहे 5000 वर्षापासून, आणि तो घ्यायलाच पाहिजे. आणि वनवासाला जेव्हा पांडव निघाले त्यावेळेस लाक्षागृह तयार करण्यात आलं होतं वारणावरतीमध्ये. लाक्षागृह म्हणजे जे जुन्या काळातल्या बाया जे लाखाचे चुडे घालायचे ना लगेच पेटणारे, त्याचं घर तयार केलं होतं. बाहेरून कलर गेलेला होता, ते पेटलं पाहिजे म्हणून. आणि हे विदुराला माहिती होतं पण पांडवाला माहिती होतं. आणि विदुर जो आहे तो पांडवाचा चाहता होता पण भारताचा पंतप्रधान होता. काहीतरी याला सांगू नये पांडवाला म्हणून दुर्योधनाने त्याच्याजवळ एक माणूस ठेवला आपला. यांची जेव्हा जाताना भेट होते माणूस ठेवला. सांकेतिक भाषावर तो माणूस इकडे उभा आहे, धृतराष्ट्र समोर उभे आहेत आणि सांकेतिक भाषेतून सांगितलं. त्याला कूट भाषा म्हणतात, कूट रचना म्हणतात. की तुम्ही जिथं जाताय तिथं लाक्षागृह आहे, तुम्ही 4 माणसं ठेवलेले आहेत, रात्रीच्याला भुयार खोदून मग बाहेर निघा तुम्ही. आणि ह्या दिवशी आग पेटणार आहे तोपर्यंत बिंदास त्या घरात राहा. आणि तो ऐकायला समोर आहे, दुर्योधनाचा खास शिष्य. आम्ही सुद्धा कधी कधी असे करतो. आमच्या शेजारी जरी भरपूर माणसं असले ना, जरी तुम्ही कीर्तनकार असले एवढे ऐकायला असले तरी माझी इच्छा झाली की ठराविक माणसाला कळावं, त्यालाच मी संकेत देतो. जर नाही दिलं तर कीर्तन करू नये. सांकेतिक भाषा आहे ती, त्यालाच कळते त्याला, बाकीच्याला कळत नाही. बाकीचा विचार करतो किंवा ते गेल्यानंतर जागा होतो काहीतरी झालंय माझं. आणि सांकेतिक भाषेत सांगितलं ते गेले निघून. वाचले माझा मुद्दा, सांकेतिक भाषेमुळं पांडव वाचले. त्याला कारण भाषा आहे आणि विदुर आहे. विठाला हे प्लॅनिंग असतं. तसं व्यास महर्षींनी जरी मोठ्या प्रमाणात ग्रंथ लिहिले असेल, वेदाचे विभाजन केलं असेल, तरी सुद्धा त्यांची खूण आहे. व्यासाची खुणा ग्रंथ नका वाचू. व्यासाची खून पहा. आयुष्य कमी आहे, 18 पुराण वाचन होणार नाही. अग्निपुराण तर कळतच नाही चांगल्या चांगल्याला. अग्निपुराण वाचताना हात जळून जातो पण पुराण कळत नाही. जे कळतं ते चालू आहे. भागवत पुराण भरपूर पुराण आहे ना, कळत नाही ते. आणि मग ते 18 पुराणाचे लेखक वेदाचे विभाजक सांगतात. ब्रह्मसूत्रकार, वेदांत शास्त्राचे कर्ते, खुनेजी सांगतात जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर द्वारकेचा राणा आपल्या लक्ष्मीला, गरुडाला, सगळ्याला सोडून पांडुरंग परमात्मा अर्जुनाच्या घरात असतो. आणि एक महत्त्वाचं सांगतो, या जगात जपी तपी श्रेष्ठ तपस्वी मुनी सगळे आहेत. विश्वरूप फक्त नामस्मरण करण्याला पाहायला मिळतं, एवढं लक्षात ठेवा. बाकी कोणाला मिळत. कोण किती विद्वान आहे, कोण किती महान आहेत, काहीच किंमत नाही. विश्वरूप व्यापक रूप जर पाहायचं असेल, फक्त भावना ठेवा, भक्ती ठेवा, प्रेम ठेवा. तो अर्जुन आहे. आणि अर्जुनाला सगळे गुन्हे माफ. नाही कळलं? माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला. आपल्या सख्या बहिणीवर ज्याची वाईट दृष्टी आहे त्याला कोणी विश्वरूप दाखवेल का? बोला ना. अशा अँगलने पण विचार करा ना कधी कधी. भक्त म्हणून कशाला विचार करतात तुम्ही? कृष्णाबरोबर जायचं आणि सुभद्रेवर लक्ष ठेवायचं आणि सुभद्रा पळून जाण्यासाठी कृष्णाने मदत करायची. हे आत्ताच्या लोकांना बरेच इतिहास माहित नाही, तर त्यांनी पुढे टिंगल केली असते आपली. प्रेम कसं असतं, योग्यता कशी असते, सांकेतिकता कशी असते,
पांडवा घरी. भगवंताला वाटलं मीच पांडवाच्या घरी आहे, मग माझी बहीण आली तर बिघडलं काय, हे पण कळायला पाहिजे ना. मी जर जातो तर माझ्या बहिणीने सुद्धा तिथंच असावं, पांडवाच्या घरी असावं. सांकेतिक भाषा आहे. तसं कोणत्याही जीवनामध्ये, कोणत्याही लोकांमध्ये माइंड बदललं नाही पाहिजे, तो हा आव्हान आहे. तुमचं डोकं बरबाद नाही झालं पाहिजे, तुमची जी परंपरा चालत आलेली ती बरबाद नाही झाली पाहिजे, आणि ती जीन्स खराब करणारी माणसं नाही भेटली पाहिजे. म्हणून ज्ञानोबरायामध्ये जे घटक आले, ज्ञानोबराय कोणताही अवतार माना, पण विज्ञानाला सोडून मानू नका. कारण की ज्ञानोबरायांचं वाक्य विज्ञानम ज्ञान सहितम यत ज्ञात्वा अशुभात. अशुभात म्हणजे प्रपंचातून नाही, जे जे स्वतःला घातक असेल अशा मान्यतेतून तुम्ही मुक्त व्हा, जगातून नाही. जग काय हे आळंदी पंढरपुरातून थोडंच मुक्त व्हायचं आहे आपल्याला, ज्ञानेश्वरीतून थोडंच मुक्त व्हायचं आहे आपल्याला. अशुभात मोक्षसे, जे हितकारक नाही त्याच्यापासून मुक्ती, म्हणून ते जीन्स येतात त्याच्याने. आणि ही लोक कधीच भेटू नये. आपल्या संप्रदायातले 50% अभंग फक्त संगतीवर आहेत. वाईट संगती करू नका. चांगल्याच्या संगतीत नाही कळालं तरी पतन होत नाही. वाईटाच्या संगतीमध्ये माणूस गेला बर्बाद होतो. का बर्बाद होतो? दुसऱ्या चरणात सांगतात, कल्पनेची बाधा नामदेव महाराजांचे आहेत आणि 700 वर्षापूर्वीचे. अगदी हाताळताना त्या शब्दांना स्पर्श करताना नाजूक भावना ठेवा. कल्पनेची बाधा हा शब्द वापरलाय. बाधा, कल्पनेची बाधा हा गोड शब्द आहे. कल्पना कुणाला मारत नाही. कल्पना जर नाही केली ना तर ग्रंथच तयार नाही. कोणताही काव्यग्रंथ असो, तत्वज्ञान असो, विज्ञानातलं संशोधन असो, त्याच्या बुडाला कल्पना असते आणि ती कल्पना साकार करण्याचं संशोधन असतं. मग कल्पना करणारा माणूस सर्वश्रेष्ठ मानला जातो, पण कल्पनेची बाधा वाईट. कल्पना करणं हे बुद्धिमंताचं काम आहे, कल्पनेची बाधा हे वाईट आहे. बाधा म्हणजे कळलं ना तुम्हाला? त्याच परिसरात ते सगळे दिसतात तुम्हाला. वड्यातलं बाजलं त्यांच्या भाषेमध्ये. भूताची भूत कधीच मारत नाही कुणाला, त्याला शरीर नाही बिचारत, ते वैतागलेले. हे म्हणते माझ्या अंगात भूत आहे, त्याला शरीर मिळणं, तुझ्यासारखं शरीर घेऊन काय करणार? दात घासत नाही, आंघोळ करत नाही, काही चॉईस आहे की नाही भूताला का होईना? आणि मग याला बाधा म्हणतात. भूताची बाधा. हरिपाठ गोड आहे बरं का. भूताची बाधा. बाधा ज्याला झाली ना त्याला ते जशी बाई असते ज्याच्या अंगात भूत आले, ती जशी दिसते त्याच पद्धतीने त्याला झाडणारा पुरू लागतो. ते जटा आणि त्याला पाहिल्यानंतर त्याला सुद्धा झाडायची काही गरज नाही. त्याला पाहिल्यानंतर भूत आपोआप जातं. एवढा भाग होत असतो तो.
अवतार वगैरे लिंबू लिंबू तोंडात मी सगळं बघितलेलं सांगतो बरं का. मला फार इंटरेस्ट आहे या गोष्टींमध्ये. ते भूत काढत असताना मी हजर होतो तिथे आणि त्याने असं कच्चं लिंबू असं तोंडात दाबलं की ते समोरच्या मोठे इम्प्रेशन पडतं ना. दाब काही झाले नाही काही नाही वगैरे वगैरे. तर ती जी बाधा आहे ना तिला झाडावी लागते. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा द्वैताची बाधा आहे आणि गुरु त्याची झाडणी करतो. झाडणी शब्द द्वैताची झाडणी. झाडणी केव्हा करतो? कल्पनेची बाधा झाली म्हणून झाडणी. हे सगळं एकामेकाचं सगळं ज्ञानोबांची शिष्य आहेत, तर म्हणून ते एकमेकाला पोषक आहेत. आणि ती जी बाधा विष्णू असायला नकोय. जगाला अगोदरच झालेली आहे ना, म्हणून परमार्थ करत नाही ते. परमार्थ न करण्याचं, साधू संत न ऐकण्याचं कारण उघड आहे ते. पण माझी जी विष्णुदास आहे, शब्दांचे गोड प्रयोग, माझिया विशेष करून विष्णुदासा, आणि विष्णुदास नसेल तर किमान विष्णुदासावर भावना ठेवणारा भाविक वारीला आलेले सगळे विष्णुदास नसतात ना. खाणारी पिणारी असतात, सगळं माफ आहे, आळंदीला टेन्शन घेऊ नका. पण ते आळंदीला येतात म्हणजे भावना आहे. वागतात चुकीचे, पण कशी त्यांची माऊलीची भावना आहे भाविकाशी. आणि विष्णुदास या दोघांना कल्पनेची बाधा होता का? बाधा. प्रगतीसाठी कल्पना करावी, पण चुकीच्या कल्पनेची बाधा होणे. कल्पनेमुळेच मनुष्य जीव आहे. वाया मन हे नाव सावेव कल्पना. ज्ञानोबाचा शब्द पाहला. जेने संगे कल्पने संगे जीव दशा होती आणि त्याची झाडणी करावी. आणि ज्ञानोबा हे सांगतात द्वैताची झाडणी. नामदेव महाराज त्याच्या अगोदर बोलतात, होऊच नाही ना कल्पनेची बाधा, होऊच नाही. झाडणी कशाला करायची? करोना झाला मग औषध घेतलं, त्यापेक्षा अगोदर प्रिकॉशन पाळा. आमच्या भगवानगडावर तर आम्हाला 2 वर्ष टेन्शनच नाही. तर पोरं 100 गडावर मोठेच सगळे हे ते कोणीच बाहेर गेलं नाही. ऐकण्यातले होते 100 कौरव नाही वारकऱ्याचे अजिबात. आणि मस्त 2 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचा परमार्थ आणि ज्ञानेश्वरीचा पाठ झाला का बाहेर जाण्याची इच्छा झाली नाही. कल्पनेची बाधा. आणि ही मागणी मागावी लागते. नामदेव महाराजांना मागणी मागावी लागते देवासाठी की विष्णुदासांना आणि भाविकांना बाधा होऊ नये. आणि बाधा झालेली माणसं परमार्थातल्या माणसाला खराब करतात. आम्हाला सांगा, आपल्या बसलेल्या लोकांना तरी एखाद्याला अंगात आलं तर गेलेलं कीर्तन आपलं लक्षात येते तुम्हाला. बाधा झालेला माणूस स्वतः सुखी असतो आणि समोरच्याचं दुःख सहन आणि त्याच्याहीपेक्षा घर खराब करतात. नवऱ्याला आई म्हणून बायकोला हाक मारावी लागते, त्याच्यापेक्षा बाधा काय सांगायची? बाधा म्हणजे काय? देवी आली, आई जाईल म्हणतो बाधा. हा पहिला प्रकार बघा, विष्णुदासाचा पहिला प्रकार. कधी कधी संत झाल्याची बाधा होते. भजन करता करता कीर्तन चांगलं येतं, 2-4 लोक मानतात, कीर्तनाला लोक जमा होतात आणि सगळे संत म्हणून पाया पडतात, तेव्हा याला बाधा होते कल्पनेची. आणि नाव आहे पण कसं पॅरेग्राफ होते, विष्णुदासा. संत झाल्याची बाधा कुणाला होते? विष्णुदासाला. माऊली म्हणतात होऊ, नामदेव महाराज म्हणतात होऊ नये यांना बाधा. पण समजा एखाद्याला बाधा झाली नाही, चांगला आहे, व्यवस्थित आहे, विद्वान आहे, ते चालताना नीट चालत नाही. तो जास्त शिकलेला असतो, विद्वान असतो, रस्त्याने चालताना नीटच चालत नाही. तिसऱ्या चरणात
एका व्यक्तीला मागणी नाही, कुळाला मागणी. हरिदासाचं जे कुळ आहे त्याला कल्पनेची बाधा नसावी आणि अहंकाराचा वार. अहंकार खूप लांब आहे, हवा आहे अहंकाराची. अहंकाराला सुद्धा अहंकार नाही कुणाच्या अंगात जावं म्हणून. मूर्खाचं वारीनेच गीता नाही. एका महाराजाकडे मी गेलो होतो, माझे दुर्भाग्य पण असंच आहे. आणि विषय झाला आमचे ते कपडे फिपडे. मग काय सांगितलं ना अहंकाराचा वारा. आता आमची एक पद्धत आहे, जर विद्वानाला विद्वान भेटलं तर एकमेकाला विचारतात काय शिकलात तुम्ही, कुणाकडे अध्ययन झालं. पैलवानाला पैलवान भेटलं तर विचारतात कुठल्या तालमीत कुणाचे पठ्य आहात. तसं आमच्यात प्रथा आहे ते कुणाचे आहात, का वरून टपकले, खालून जन्माला आले. ज्ञान दिल्याशिवाय येत नाही, पक्क लक्षात ठेवा. ज्ञानोबराय जर गुरु परंपरा सांगतात तर बिना गुरु परंपरेचं ज्ञान सांगणारा मूर्ख आहे, हे लक्षात ठेवा. काही काही संतांचे घरं पाहिले, त्यांच्याशिवाय कोणत्याच देवाचा फोटो नाही, त्यांच्या गुरुचा पण नाही. कळते तुम्हाला? डोळे पाहिजेत पाहायला. स्वतःला भगवंत म्हणून घेतात, आम्ही भगवंत आहोत. तो भाग सोडून द्या, तो वारा आहे अहंकाराचा. जर ज्ञानोबरायला गुरु परंपरा आहे, निवृत्तीनाथांना गुरु परंपरा आहे, विठ्ठल पंत शिकण्यासाठी काशीला गेले, हा कसा काही जमिनीतून जन्माला आला? अहंकाराचा वारा. काही नाही, 2-4 खेडेगावातली माणसं महाराज बोलून म्हणतात. मी विचारलं त्याला आपलं अध्ययन कुठं झालं. त्यांनी माझ्याकडे इतक्या वाईट नजरेनं बघितलं ना, असं त्याला शास्त्री म्हणत करतो ना, आम्हाला शिकायची गरज आहे का? मी संस्कृत बोलायला सुरुवात केली, मग ग बसला. त्याला वाटलं मी पण अहंकाराच्या वाऱ्यातलंच आहे. मी संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली, तो गप्पच बसला. आणि त्याच्या शिष्याला बोलवलं, कोण आहे ते? शास्त्री जे आहेत, कीर्तनकार आहेत, मन विद्वान आहे. काही कळलं नाही ना. संस्कृत बोलल्याशिवाय त्याला अक्कल नाही आली. थोडा रुबाब दाखवत चला. लई वारकऱ्यांनी घायल राहिलं ना, लई वेडत काढतात लोक. तुमच्या भाषेत सांगितलं. मग तुम्ही असं का म्हणता? एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजांसह सगळ्यांनी कूट अभंग केलेले. त्या कूट अभंगाचा अर्थ कळावा हा हेतूच नाही, आणि त्याच्यावरच माझी PhD. टाळ्या वाजवाव्यात, त्याचा अर्थ सांगितला. मी कूट रचना का केली त्याचं कारण सांगितलं. जे विद्वान आहेत, 6 शास्त्र शिकलेले आहेत, स्वतःला घमिंडी समजणारे आहेत, अहंकारी समजणारे आहेत, वारकरी संत सांगतात आम्ही जरी खेड्यापाड्यामध्ये गोड बोलत असलो, आम्हाला हलक्यात घेऊ नका. आमची जी अभंग आहेत ना, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले, याचा अर्थ तुम्हाला या जन्मात लागणार नाही. इतके भारी पण आहोत. विठ्ठला ग्रामीण जनतेमध्ये बसतो म्हणजे आमचे अधिकार तेवढाच आहेत, हा असं नाही. अर्थात ग्रामीण जनतेमध्ये बसतो, लोकांना सन्मार्गाला लावतो म्हणजे एवढंच आहे आम्ही, असं नाही करत. आमच्या अभंगाचे शब्दाचे अर्थ तुम्हाला कळणार नाही. म्हणून विद्वान लोकांचा अहंकार खाली घालण्यासाठी सगळ्या संतांनी कूट अभंग तयार केले. आणि सगळ्यात कूट अभंग खराब म्हणजे नामदेव महाराजांचे. काहीच मिळणारच नाही तुझं, काहीच. मुंगी व्याली, शिंगी झाली, काय अर्थ लावणार तुम्ही? बरं, तिचे दूध किती? मुंगीचे 17 रांजण भरून गेले, पेले 12 हत्ती. आपण म्हणायचं त्यांना, तुम्ही जरा खोटं बोलता, आम्ही लटकेनं बोलू, खोटं बोलत नाही तर बोललो आम्ही तुम्हाला खोटं. तुका म्हणे नामा म्हणे त्याचे पूर्वज लिहून ठेवलं. विष्णुदास नामा म्हणे ऐशी त्याची ख्याती, लटके म्हणते त्याचे पूर्वज. काय अर्थ लावायचा त्याचा? एक तर म्हणता पण तोड दाबून मुख्याचा मार म्हणजे कुठं आपण अभंग ऐकायला पण गोड वाटतं बरं. लटके गेले कटके तेथे, गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले. दोघांचं एक होईल ना, तुमचं तरी कळते का?
एक तर चिमणी उडेल नाही तर चढेल चालेल. नामदेव महाराज म्हणतात ते दोन्ही एकाच वेळेस काम करते. उडत चिमणी पुन्हा चरत चालेल. तिचे वाटी एवढे डोळे. वनात कासव गीत गाय शब्दाचे प्रयोग पहा. कितके सुंदर वाक्य त्याच्यामध्ये. सावध मनी संतोषला खोकड पुस्तक वाचे. इथं विषय आला होता. कोण पुस्तक वाचे? काय तुम्ही कीर्तनकार? खोकड पुस्तक. पुस्तक वाचणारे कोण आहेत? अहंकाराचा वारा त्यांना लागतो. पुस्तकावर जे विश्वास ठेवतात, पुस्तकाच्या ज्ञानावर जे विश्वास ठेवतात, माऊली म्हणतात नाही. खरा जो खानदानी माणूस आहे ना त्याला आतून ज्ञान आलं पाहिजे. म्हणून तुकोबराय कुठे शिकायला गेलेले नाहीत, माऊली कुठे शिकायला गेलेले नाहीत. मूळचा झरा आहे. शब्द आहे का? मूळचा झरा आहे. आणि आपल्या तोंडातून जे निघतं, मूळचा झरा असा तोंडातून निघतो मूळचा झरा. आणि टाकीतून टाकलेलं पाणी निघतं तोंडातून. पुस्तकातून मस्तकातून, मस्तकातून अहंकाराचा. कदाचित एखादा वैष्णव शिकलेला असेल, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या गाठ्याचा विद्वान असेल, पण नामदेव महाराज दक्षता घेतात की देवा त्याचं जाऊ द्या, त्याला कळत नसेल. पण आम्ही सांगतो जो विष्णुदास जो शिकलेला आहे, ज्याला समाज मान्यता आहे, लोकांमध्ये उठतो बसतो, त्याला अहंकार होऊ देऊ नका. अहंकाराचा वारा न लागो. राजस म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश लक्षात ठेवा. वैष्णवात शिकलेला आहे म्हणून तो लाडका आहे, म्हणून राजस आहे. रजोगुणी पण आहे. विठाला विठाला. आणि थोडं शिकल्यामुळे सगळा समाज त्याच्यावर प्रेम करतो. पण अहंकाराचा वारा न लागो माझ्या भाविकाशी. बाकीचे लोक म्हणले मग आम्ही काय करावं, आम्ही जे हरिहरी म्हणतो त्याचं काय, तय असावे कल्याण. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या निदान शब्द फार कमीत कमी, ज्यामुखी निदान कमीत कमी, असे जे हे 3 लोक आहेत, विष्णुदास, वैष्णव, देवाचं नाव घेणारे, यांना आयुष्य वाढावं पहिल्याच्या कल्प आयुष्य भावे तया कुळा. शब्द आहे का? कुळा. ज्ञानोबरांच्या कुळातून सुरुवात केली होती आपण. आणि ज्ञानोबरांचा कुळ आपल्याला सांगितलं. किती महत्त्वाचं आणि मोठं कुळ आहे. हे कुळ शब्दाचा का उच्चार केला? सगळ्यात मोठं गणित इथंच आहे. 3 प्रकारची माणसं या जगात असतात. एक सामान्य माणूस असतो, तो कायमस्वरूपी सामान्य असतो, त्याची दखल घेतली जात नाही.
जो सामान्य माणूस आहे ना त्याची दखलच घेतली जात नाही. रामाच्या काळात असो कृष्णाच्या काळात असो सामान्य माणसाची दखल घेतली जात नाही. त्याच्यामुळे त्यांना पार्टी बदलायचा अधिकार आहे. दर पंचवर्षिकला ते आपली पार्टी बदलतात. सामान्य माणसं दखल पण घेत नाही कोणी त्याची. मोठा असेल तर माझे 3 जण जे आहेत त्यातला हा पहिला वर्ग जो आहे तो सामान्य, तो या जगाला घातक नाही. आणि दुसरे जे 2 कुळ आहेत त्याच्यावर संपूर्ण जग आधारित आहे. शब्द आहे का? आणि वर्तमान काळात तुम्हाला हे शब्द जास्त पटतील. पहिला जो वर्ग आहे सामान्य, त्याला कुळ नाही आहे, तो सामान्यच आहे. दुसरे जे 2 कुळ आहेत त्याच्यावर संपूर्ण जग चालतं. पहिलं जे कुळ आहे ते दैवी संपत्तीचं आहे, हे सामान्य नाही. आणि दुसरं कुळ जे आहे ते आसुरी संपत्तीचं आहे, ते सामान्य नाही. जर देवाला अवतार घ्यावा लागतो त्यांच्यासाठी, त्यांना सामान्य म्हणणं हा मूर्खपणा आहे. आज संपूर्ण जगात जे दुःख पसरलेले कोरोनाच्या रूपाने, त्याचं म्हणजे बघा ना तुम्ही ज्ञानोबाने कसं वर्णन कर. आसुरी कुळ आहे ते. कोणतं कुळ आहे? हे भाकरी खात नाही आणि काय खातील हे कीर्तनात पण सांगता येत नाही. काहीही खातात लोखंड सोडून. आणि हे ज्ञानोबांच्या ओव्या आहेत. सुन्या गावामध्ये जर कुत्रं गेलं, ज्ञानोबांचे विनोद पण समजले पाहिजेत बरं का. कुत्रं जर गेलं, त्या घरात जर कुणीही नसलं तर कुत्रं काय करतं? 2च गोष्टी सोडून देतं, ते सगळ्याला तोंड लावतात. ते 2च गोष्टी सोडतात. तया तोंडा नाढळे, त्याच्या तोंडात मावत नाही म्हणून सोडून देतं. का? खाता जेणे पोळे, खाता जेणे पोळे, तेची एक वाळी एरवी घ्यायची ते याला आपण वेगळ्या भाषेत सांगू. आव्याक्यात येत नाही त्याला सोडून देतात आसुरी लोक. तुम्हाला अनुभव आहे. आटोक्यात येत सोडून देतात. आणि दुसरं खाता जेणे पोळे. पोळे शब्दाचा अर्थ समोरचा माणूस आपल्यापेक्षा महाभयंकर, तो आपला घात करेल तेची येरवाळ, तेच सोडून देतात. बाकी सगळ्या ठिकाणी ही माणसं तोंड लावतात. आज काय सांगायचं तुम्हाला, मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं सांगत असताना. मी पण भारतीय आहे, पण सांगताना वाईट वाटतं मला. दुधामध्ये युरिया टाकला जातो, पदार्थामध्ये भेसळ केली जाते, तेलामध्ये भेसळ केली